भारत माता की, भारत माता की, वंदे, हात वर येऊ देत की, वंदे वंदे, जय जवान जय जवान, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. खरं तर या सुरुवातीला घोषणा मी का दिल्या याचं कारण तुम्हाला समजलं असेल. आपल्या या कलागंधर्व महोत्सवाची आपण यावर्षी थीम घेतलेली आहे, ती म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या या 75व्या स्वातंत्र्य वर्षाच्या वर्धापना दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू केला आणि त्याला आपण पाठबळ दिलं. खरं तर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये सैनिकांचा, माजी सैनिकांचा, ज्यांनी देशासाठी फार मोठी सेवा केलेली आहे, खरं तर आम्हाला ही साहित्य संमेलनं इथं आयोजित करता येतात सार्वजनिकरित्या. मी माईकवरती बोलू शकतो, आपण हात उंचावून घोषणा देऊ शकतात. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण आहे आज त्या जम्मू काश्मीरच्या 0 तापमानाच्या सेल्सिअसमध्ये कुणीतरी तिथं आपला प्राण त्या सीमेवरती रोखून कुणीतरी तिथं शहीद होतोय, कुणीतरी तिथंच हातात बंदूक घेऊन लढतंय. यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण बसलेलो आहोत. खरं तर त्यांच्याप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल. आणि याच एका भावनेतून, याच एका विचारातून आपण माजी सैनिकांचा गौरव या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. खरं तर याची पार्श्वभूमी सांगताना साहित्य विभागाला फार कमी लोक या ठिकाणी उपस्थित असतात. याचं एक दुर्दैव असं वाटतं की मगाशी आपल्याला धनश्रीताई लेलेंनी एक वाक्य सुंदर वापरलं की वाक्य आणि काव्य याच्यामधली सगळी अक्षरं समानच आहेत. खरं तर काव्य कशाला म्हणतो आपण की वाक्याला जर रस मिळाला, वाक्यामध्ये जर रस उतरला तर त्याचं काव्य होतं. अतिशय सुंदर अशी त्यांनी व्याख्या काव्याची केली. पण मला वाक्याबद्दल बोलायचं आहे. वाक्य अर्थात जो गद्य विभाग आपण म्हणतो, पद्य विभाग म्हणतो, तर त्यामध्ये साहित्यिकांना खऱ्या अर्थानं कोणी किंमत देत नाही म्हणा, किंवा त्यांच्या कार्यक्रमाला शक्यतो कोणी उपस्थित नसतं. पण मला खरं तर कौतुक वाटतं की इकडची संख्या या कार्यक्रमाला फार मोठी लाभलेली आहे, चांगली लाभलेली आहे. अजून काही जण जेवण करतायत आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर ते येतीलच आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. खरं तर मी एक विशेष उल्लेख मला इथं करायचा आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिकांचा गौरव करतोय. आपल्या नृसिंहवाडीतील सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो, कारण पहिला मान आपण सैनिकांना या कार्यक्रमाच्या भावनेतून आपण जातोय पुढं. त्यानंतर आजच्या आपल्या साहित्य विभागाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत मनोहर भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी सर्व कथाकथनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये मीरा मुकुंद पुजारी खरं तर आपल्या साहित्य विभागाच्या त्या विभाग प्रमुख आहेत आणि त्या नेहमी म्हणत असतात की तुम्ही तानसेन जर बनून शकला नाहीत ना, तर किमान कानसेन तरी तुम्हाला बनता यायला पाहिजे. तुम्हाला जरी लिहिता जरी येत नसलं ना, तरी तुम्हाला वाचता येत आलं पाहिजे. तुम्हाला जर बोलता येत नसलं तरी किमान ऐकता तरी यायला पाहिजे. खरं तर अशी त्यांची भावना आहे. आणि मला एक विशेष उल्लेख करायचा आहे की त्यांच्या मातोश्री समोर बसलेले आहेत. प्रत्यक्ष सुधांशूंचा म्हणजे औदुंबरचा काव्ययोगी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या सुधांशूंच्या कन्या या ठिकाणी समोर बसलेल्या आहेत. खरं तर मला हे कार्यक्रमाचं फार मोठं औचित्य वाटतं की इतकी मोठी रसिक समोर असताना माझ्यासारख्या बापड्यांना समोर काय बोलावं. आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. खरं तर पद्मश्री कवी सुधांशू यांच्या नात म्हणजे मीरा मुकुंद पुजारी त्या वाडीच्या गृहिणी आहेत. साहित्याची, वाचनाची त्यांना आवड आहे. बालवाडी शिक्षिका आहेत आणि रेणुका महिला मंडळ या त्या अध्यक्षा होत्या. विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली इथं सुती साड्यांचं प्रदर्शन आणि विक्री त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि 40 ते 50 वर्ष औदुंबरचे जे सदानंद साहित्य मंडळ आहे त्यामार्फत जो साहित्य संमेलन होतं, तर त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. खरं तर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून मी त्यांचा परिचय करून दिला. आपल्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे आदरणीय मनोहर भोसले सर. योगायोगानं आणि ओघानं आपण त्यांचा परिचय
खरं तर त्यांच्या आता मगाशी मॅडम म्हणालेच ना की साहित्यिकाचा किंवा कलावंताचा जो परिचय असतो ना तो कधी बायोडेटामध्ये लिहून किंवा एका पानावरती लिहून कधी सांगितला जात नाही. तो जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्याचा परिचय कळू लागतो. म्हणूनच ते जेव्हा बोलतील तर तेव्हा त्यांचा परिचय आपल्याला नक्की कळणारच आहे. आणि त्यांचा परिचय एक औपचारिक परिचय म्हणू की आदरणीय मीरा काकूंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा औपचारिक परिचय आपल्याला करून द्यावा. त्या समवेत नरसोबावाडीतील सैनिकांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. या साहित्य विभागासाठी माननीय श्री मनोहर भोसले अध्यक्ष म्हणून लाभलेले असून नृसिंहवाडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री अमोल अवधूत विभूते पुजारी हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. या मान्यवरांच्या व साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय भानुदास पुजारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. माननीय श्री मनोहर भोसले यांचे स्वागत ज्येष्ठ कवी श्री प्रशांतजी आडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहित्य संगीत आणि कलेचा अद्भुत संगम असणाऱ्या कलागंधर्व साहित्य महोत्सवाची सुरुवात विदुषी सुप्रसिद्ध व्याख्याता सौ धनश्रीताई लेले यांच्या उपस्थितीत नुकताच बहारदार सुरुवात झाली आहे. रसिक हो, आता आपण साहित्य विभागाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. माननीय साहित्य विभागाचे अध्यक्ष आदरणीय श्री मनोहर भोसले सर, मंचावर उपस्थित असलेले मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे बंधू भगिनी, मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्या या साहित्य विभागाच्या सत्राचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ साहित्यिक व लेखक माननीय मनोहर भोसले सर. सैनिक टाकळीसारख्या सैनिकींच्या परंपरा असणाऱ्या गावातून नोकरी सांभाळत त्यांनी लेखनाची आवड जोपासली. महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठीच्या पुस्तकात त्यांची कठीण समयी येता ही कथा समाविष्ट आहे. आजपर्यंत त्यांचे अनेक लेखन विविध माध्यमातून प्रसिद्ध झाले असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. आजचा महोत्सव सैनिकांना समर्पित असताना आज साहित्य सत्रात सैनिक टाकळीचे माननीय भोसले सर अध्यक्ष म्हणून लाभले हे आमचे भाग्यच आहे. आपल्या विविध अंगी शैलीने साहित्याची शिखरे सर करणारे माननीय अध्यक्ष म्हणतात, प्रसिद्ध होण्याची इच्छा कोणाला आहे साहेब, प्रसिद्ध होण्याची इच्छा कोणाला आहे साहेब, मला माझ्या माणसाने ओळखलं तरी पुरे आहे. अशा या मनोहर भोसले सरांचे साहित्य संगीत कलाप्रेमी मंडळ नरसिंहवाडीमार्फत मनस्वी स्वागत. माननीय मनोहर भोसले यांचा सत्कार कार्याध्यक्ष दत्तात्रय भानुदास पुजारी यांच्या हस्ते होईल. धन्यवाद. खरं तर आता थोड्या थोड्या खुर्च्या भरायला लागलेल्या आहेत, त्यामुळं कथाकथन सुरू करायला काय हरकत नाही. मगाशीच सांगितल्याप्रमाणे एका कथेनंतर प्रत्येकी 7 सैनिकांचा या ठिकाणी गौरव होणार आहे आणि ते सैनिकसुद्धा जमेपर्यंत आपली कथा या ठिकाणी सुरू राहणार आहे. पहिली कथा आहे ती म्हणजे पावली. पावली ही कथा लिहिली आहे आपल्या मंडळाचे सेक्रेटरी सचिव आदरणीय मुकुंद जोशी काकांनी. खरं तर जोशी काकांबद्दल काय बोलावं असा प्रश्न पडण्यासारखाच हा प्रश्न आहे. कारण का तर गेली 5 संमेलनं आपण बघतोय. 5 संमेलनांमध्ये
हे संमेलनं यशस्वी का झाली असा प्रश्न जर मंडळाचा इतिहास लिहायचा झाला तर असा प्रश्न ही 5 संमेलनं यशस्वी होण्याचं कारण काय, तर याच्या कारणांमध्ये मला वाटतं पहिला अग्रक्रम जर आहे तर तो मुकुंद जोशींच्या अतिशय नेटक्या संयोजनामुळं ही 5 संमेलनं यशस्वी झालेली आहेत आणि कदाचित पुढची 25 संमेलनं सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहेत आणि हा अमृतकाळ झाल्यानंतर आपण शतकी वाटचाल स्वातंत्र्याची करू. त्या 100व्या स्वातंत्र्य दिनाला आपला परत एकदा हा स्वातंत्र्याचाच थीम असणार आहे आणि हा आपला कार्यक्रम जोशी काकांच्या खऱ्या अर्थानं भूमिकेतून पुढं जाणार आहे. त्यांची ओळख म्हणजे ते बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त अधिकारी आहेत. बँकेतला माणूस जो नेहमी आकड्यांमध्ये रमलेला असतो, जो नेहमी वजाबाकी बेरीज अशा गोष्टींमध्ये रमलेला असतो, ज्याच्या समोर केवळ आणि केवळ अंक असतात, त्याला अक्षरांचा छंद लागणं ही खरं तर एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यांचा अक्षरांचा छंद आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या पावली या कथेतून. खरं तर मंडळासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी ती थोडीच आहे आणि माझ्या शब्दांना मी विराम देऊन त्यांना मी विनंती करतो की आपण पावली ही आपली कथा या ठिकाणी सादर करावी. आदरणीय मुकुंद जोशी सर. नमस्कार. वास्तविक आजच्या कथाकथनामध्ये मी वपू काळेची एक विनोदी कथा सांगायची, भांडणारा जोशी या नावाची असं ठरवलं होतं, पण त्याला जवळजवळ 45 मिनटं इतका वेळ लागत असल्यामुळे वेळेच्या नियोजनासाठी मी स्वतःच लिहिलेली माझा एक अनुभव आहे ती कथा मी तुम्हाला आता सांगणार आहे. आमच्या आधीची पिढी 1 रुपयाच्या पावभागाला पावली म्हणायची. त्यानंतरची पिढी त्याच नाण्याला 4 आणे म्हणायची. त्याच्या पुढची पिढी त्या नाण्याला 25 पैसे म्हणायला लागली आणि आताची पिढी तर म्हणजे काय असा प्रश्न विचारते. कारण का परिस्थिती अशी आली आहे की त्या पावलीची आर्थिकदृष्ट्या मूल्य 0 झालेलं आहे. म्हणजे त्याचं मूल्यच म्हणायचं म्हटलं तर काहीही नाही किंवा कितीही. आता कितीही असं मी का म्हटलं तुम्हाला सांगतो. जगाला फक्त 9 आकडे माहिती होते. आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला 5व्या शतकामध्ये आणि त्याचा गणितात कसा उपयोग करायचा हे ठरवलं ब्रह्मभट्टानं. ह्या दोन्ही खगोलशास्त्रज्ञांनी भारताला ही मोठी देणगी दिलेली आहे. आता एकावरती 1 शून्य लावलं तर 10 होतात. त्यांनी बँक म्हणून माझा आता उल्लेख केला, आकडेवारी शेवटी मला यावंच लागलं बघा. 10वरती 0 टाकलं की 100 होतात. 100वरती 0 टाकलं की 1000 होतात. 10,000, लाख, 10 लाख. म्हणजे शून्याचं मोल ते तुम्ही 0 कुठं टाकताय त्याच्यावर अवलंबून आहे. अलीकडे टाकलं तर 0, त्याच्या पुढं टाकलं तर कितीही. म्हणून त्या पावलीची माझ्या आयुष्यात किंमत जर काढायची झाली तर ती कितीही असंच म्हणावं लागेल. आमच्या गावात कृष्णा नदीच्या किनारी दत्त मंदिर आहे. ह्या कृष्णा नदीला एकूण 21 नद्या मिळतात पश्चिम घाटातल्या आणि इथं 22 नद्यांचं तीर्थ जमा झालेलं आहे. लोक भाविकपणे दर्शनाला येतात. हातपाय धुवून, तोंड धुवून, डोळ्याला पाणी लावून शुचिर्भूत होऊन दत्तदर्शन घ्यावं म्हणून खाली नदीत उतरतात. पूर्वी भाविक नदीमध्ये एखादं नाणं पण टाकायचे आणि नदीला हात जोडायचे. त्या काळी 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे याच्यापेक्षा आणखीन कोणी टाकायचे नाहीत. एखादाच कोणीतरी चुकून पावली टाकायचा आणि त्याच्या दुप्पट म्हणजे आधेली किंवा रुपया टाकणारा अगदी एखादा विरळाच ग्रस्त असायचा. जेव्हा नदीचं पाणी उतरायचं तेव्हा आंघोळ करता करता ती नाणी आमच्या हाताला लागायची. आता ती नदीत नाणी सापडली आणि त्यात जर पावली असेल तर एकदम आम्ही खुश होऊन जायचो, कारण त्या काळात पावलीला तेवढं महत्त्व होतं. पण नदीत सापडलं आहे म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे खर्च करायची आमचं धाडस नव्हतं. घरचे संस्कारच असे होते की आम्ही बाहेर बाजारात ते खर्च करू शकत नव्हतो. 30 नाणी आम्ही घरी वडीलधाऱ्या मंडळींकडे द्यायचो. वडीलधारी मंडळी ती परत आमच्याचकडे द्यायचे आणि सांगायचे एखाद्या डब्यात साठवून ठेव. म्हणजे लहानपणापासून पैसे साठवण्याचे संस्कार पण त्यामुळे घडत गेलेले असतात. पुन्हा बँक आली बघा इथे. तर ते असेच साठवलेले पैसे आम्हाला कधीतरी द्यायचे. आता आमच्या गावाच्या दक्षिण बाजूला पंचगंगा नदी वाहते. पंचगंगेचं पाणी जेव्हा गुडघ्याएवढं किंवा कमरेएवढं असतं तेव्हा त्या पाण्यातून नाव चालवता येणं आवश्यक असायचं.
म्हणून आम्ही कुरुंदवाडा भरणाऱ्या शिवरात्रीच्या जत्रेला नावेच्या पुलातून जायचो. आता नावेचा पूल म्हणजे काय असं सुद्धा अलीकडच्या मुलांना प्रश्न पडणार आहे. तर एका नावेला दुसरी नाव, दुसऱ्या नावाला तिसरी नाव असं बांधून तो पूल केलेला असायचा. अशा त्या नावेच्या पुलातून आम्ही जत्रेला जायचो. आम्हाला त्यातलीच एखादी पावली किंवा 2 पावल्या दोघांना भावांना एक 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 असे द्यायचे आणि तुम्हाला काय खर्च करायचं ते करा. वर्षात एकदाच आम्हाला आमच्या मनाप्रमाणे काय वाटेल ते खर्च करायची परवानगी असायची. त्या पावलीमध्ये काय काय व्हायचं. पहिल्यांदा आम्ही कुरुंदवाडीला नदी होडीतून पलीकडे उतरलो की जरा टेकड चढून गेल्यानंतर काय खात असू तर बर्फाचा खिसलेला गोळा. तो वर्षभर कधी खायला मिळायचा नाही. मग त्याच्यावर रंग घातलेला तो गोळा खायचा. मग कापूस, रंगीत कापूस खायचा. एखादी कलिंगडाची फोड खायची. बैलाच्या घाण्यानं काढलेला उसाचा रस प्यायचो. आणि अशा पद्धतीनं कलिंगडाची फोड खात खात वगैरे शेती प्रदर्शन बघायचं आणि परतीच्या मार्गाला निघायचं. परतीच्या मार्गावर येताना कुठं 2-4 फुगे फोडायला मिळतं का बघ बंदुकीनं, किंवा एखादा आशेनं साबणाचा बॉक्स किंवा पावडरचा बॉक्स, एखादं साबण असं काय मिळते का बघायसाठी ती कडी टाकायचं प्रॅक्टिस करायचो. कधीच कडं आमचं पडलं नाही आणि कधीच पैसे मिळाले नाहीत, पण ती कडी खेळायचो. एखादा कलाकार ओरडत असतो. अर्धवर्तुळाकार एक डबा असतो, त्याला 4-5 भोकं लावलेले असतात, त्यात बहिरगोल भिंग लावलेले असतात आणि आई आहे बम्बई का गेटवे ऑफ इंडिया देखिए, दिल्ली का कुतुब मिनार देखिए, आग्रा का ताजमहाल देखिए असं ओरडत असायचा. आम्ही त्या पत्र्याच्या भोकातून बघायचो. तो 10-20 चित्र दाखवले की एक चित्रपट बघितल्याचा आनंद आम्हाला त्यावेळी त्यातून मिळायचा. पुढं कुठतरी चणे चिरमुरे शेंगदाणे वगैरे खाल्ले की आमचा तो प्रवास संपायचा. आणि त्या काळात ती एक पावली संपूर्ण महाशिवरात्रीची जत्रा आम्ही आनंदून जायचो. आमच्या घरी म्हणजे सोनीकरांच्या घरी जर कधी ब्राह्मण भोजन असेल तर पावलीपेक्षा कमी दक्षिणा देत नाहीत ही प्रथा होती. त्यामुळे जर कोणाला निमंत्रण मिळालं तर लोक खुश व्हायचे. जेवण तर सुटलंच, पण वर आणि पावली मिळाली असं कॉमेंट्स ऐकायला यायचे. तर ह्या पावलीनं माझ्या जीवनात जे महत्त्वाचा फरक घडवला आहे त्याचं स्वरूप माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ते मी कथा या स्वरूपात लिहून काढले. 16 वर्षे SSC झाल्यानंतर मी जयसिंगपूरला एक खोली घेऊन भाड्यानं कॉलेजसाठी राहत होतो. बाकीच्या लोकांच्या सायकलवाल्याकडनं जेवणाचे डबे यायचे, पण माझा जेवणाचा डबा बाकी STतून यायचा आणि तो संध्याकाळी यायचा. संध्याकाळी यायचा त्याचं कारण म्हणजे घरी भिक्षुकीचा व्यवसाय असल्यामुळे एक सकाळचा स्वयंपाक आणि दुसरा सोहळ्यातला स्वयंपाक, 2-2 स्वयंपाक करणं, एकच गृहिणी घरी माझी आई असल्यामुळे कठीण होतं. त्यामुळं संध्याकाळच्या गाडीनं डबा यायचा आणि त्यात एक मायेची पण भावना असायची. काय घरी गोडधोड केला असेल तर आपल्याला एकाला खायला मिळावं ही माया पण त्यात होती. वाटीच्या स्टँडवरून जयसिंगपूरच्या गाडीतून तो डबा यायचा. वर्षाच्या पासाची किंमत फक्त 12 रुपये. एक वर्षभर 12 रुपये भरली की डबा STतून यायचा. तिथला हमाल तो डबा जयसिंगपूर गाडीत ठेवायचा आणि तिकडून आलेला रिकामा काढून ठेवायचा. त्यासाठी त्याला 3 रुपये महिन्याला देत होतो आम्ही. ते त्याला खूप वाटायचे. 3 रुपये म्हणजे भरपूर चंगळ असं वाटायचं त्यावेळी. एक दिवशी काय झालं, मी स्टँडवर गेलो. मध्ये मध्ये जरा मला पाणी प्यायला लागतं, काही इलाज नाही. गाडीत चौकशी केली तर डबा नाही. काय झालं कळायला मार्ग नाही. ड्रायव्हरनं सगळीकडे चौकशी केली, कंडक्टरला विचारलं, डेपोत कोणी ठेवल्या का बघितलं, डबा नाही. तसाच मी रूमवर गेलो. संध्याकाळची नेहमीची जेवायची वेळ झाल्यानंतर भूक लागली. त्या काळात आत्तासारखे काय पॉकेट मनी देत नव्हते किंवा डबा आला नाही म्हणून कळवायला आत्तासारखे फोन पण नव्हते. मग काय केलं, मी 2 चमचे साखर खाल्ली, 1 ग्लास पाणी प्यालो आणि झोपून टाकलो. एक वेळ त्या साखरेनं भागवली होती. सकाळी उठल्यानंतर नुसत्या चहावरून काय भागेना काय केल्या. पण कुणाकडे पैसे मागायचे तर घरचे संस्कार आडवे यायचे. कुणाकडे पैसे मागायचे नाहीत. आपल्याकडे पैसे नाहीत, डबा तर आला नाही, करायचं काय. तिथे जयसिंगपूरमध्ये माझ्या आईचे मामा राहायचे. म्हटलं त्यांना तरी जाऊन सांगूया. त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या भाडेकरून सांगितलं ते सेनापती कापसीला गेलेत, पुढच्या शनिवारी येणार आहेत. आता काय करणार म्हटलं, पुन्हा 2 चमचे साखर खाऊया आणि जाऊया कॉलेजला.
कॉलेजची आवरावर करता करता कंपासमध्ये एक आवाज झाला. उघडून बघितलं तर आत एक पावली होती. सगळे पैसे आपल्याकडले संपूर्ण आहेत, लक्ष्मी म्हणून काहीतरी घरात ठेवावं असे जे संस्कार झाले होते त्यातनं ती पावली त्या कंपासमध्ये राहिलेली होती. ती पावली काढली आणि मी कोपऱ्यावरच्या दुकानात गेलो. तिथे एक आजोबा बसलेले असायचे. कुठे साबण पावडर, टूथपेस्ट, काड्यापेटी वगैरे अशा किरकोळ गोष्टी आणण्यासाठी मी त्या दुकानात जायचो. तोंड ओळख तर होतीच. त्यामुळे आजोबांच्याकडे पावली दिली. म्हटलं आजोबा ह्याच्यात षटकोनी आकाराची जी खारी बिस्किटं असतात ना ती मला द्या. आजोबांनी कागदात पुडी बांधली आणि मला ती बिस्किटं दिली. मी पुडी सोडून बघितलं, इतकीच येतात का मी विचारलं. तर म्हणून अरे 1 पैशाला 1 येतं, तुला 25 पैशाला मी 30 दिले आहेत, बघ 5 जादा आहेत त्याच्यात. बरोबर मी एवढ्यावरच भागवतो म्हटलं आणि वळलो. त्यांनी मला आजोबांनी परत अरे एवढ्याच भागवतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तर म्हटलं माझं असं डबा आलेलं नाही आणि मला कॉलेजला जायचं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, होते ते तुम्हाला दिले, हे खाऊन मी कॉलेजला जाणार असं म्हटलं. त्यांनी मला विचारलं तुझ्याकडे रुमाल आहे का स्वच्छ. म्हटलं आहे. माझ्याकडे दे म्हणाले. तो रुमाल मागून घेतला. काउंटरवरती रुमाल ठेवला, त्याच्यावर एक चांगला कागद ठेवला आणि कल्पनेतसुद्धा मी करणार नाही अशा पद्धतीनं त्याने ती अख्खी बिस्किटाची बरणी उचलली आणि त्या कागदावर पालती केली. 100-150 तरी बिस्किटं असावीत. पण आजोबा माझ्याकडे पैसे नाही आहेत द्यायला. अरे तुझ्याकडे मी पैसे मागितलेत काय, जा हे खा आणि कॉलेजला. एक वेळची भूक माझ्या त्या पावलीनं भागवली होती. म्हणून मी म्हटलं ना पावलीचं मूल्य माझ्या जीवनात अमर्यादित असं आहे. मी मध्ये 5-6 वर्ष गेली. बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखेत मी नोकरीला लागलो. पहिल्या महिन्याचा पगार झाल्यानंतर रविवारला जोडून 4 दिवस सुट्टी घेऊन मी गावी आलो. तेव्हा आठवणीनं त्या आजोबांना देण्यासाठी, मध्ये 5-6 वर्ष गेली होती बरं का, त्या आजोबांना देण्यासाठी काजूची पुडी आणली होती. दुसऱ्या दिवशी मी जयसिंगपूरला गेलो. 6 वर्षात दुकानात खूप फरक पडला होता. पूर्वी 1, 2, 3, 4 असे लाकडी फाळ्या असायच्या. त्या पाळ्या जाऊन तिथं शटर आला होता, व्यवस्थित काउंटर झाला होता, धान्य ठेवायचे बॉक्स वगैरे ठेवले होते. 2, एक पुरुष आणि एक महिला असे 2 जण त्या दुकानात होते. मी गेलो दुकानात, ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत सगळीकडे मी नजर टाकली. ते गृहस्थ काहीतरी हिशोब लिहित होते आणि त्या महिला लोकांना ऑर्डरप्रमाणे काय त्या वस्तू देत होत्या. मी काहीतरी शोधतोय म्हटल्यावर त्यांनी मला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी मला गिऱ्हाईक समजून विचारलं काय पाहिजे तुम्हाला. मी म्हटलं ह्या दुकानात इथे एक आजोबा बसायचे, त्या आजोबांना मला भेटायचं आहे. मग तो पुरुष जो लिहित बसला होता तो उठला. त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि ती बाई, त्या महिलेनं त्या पुरुषाच्या डोक्यावरचा एक फोटो मला दाखवला. फोटोवरचा हार वर केला आणि ज्या फोटोला हार घातला आहे ती व्यक्ती आज हयात नाही हे समजण्या इतपत माझं वय होतं. त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी मला सावरलं. म्हणाले ह्यांनाच तुम्हाला भेटायचं होतं ना, वार्धक्यकालीन आजारपणामुळे 3 वर्षापूर्वीच ते वारले. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवणं म्हटल्यानंतर ते बाहेर आले काउंटरवरून. माझ्या पाठीवर थाप मारली. त्या बायकोला आपल्या त्यांनी पाणी प्यायला दे म्हणून सांगितलं. मग थोडा मी भानावर आलो आणि त्यांना सांगितलं ह्या आजोबांना द्यायसाठी मी माझ्या पहिल्या कमाईतून ही काजूची पुडी आणली आहे. त्यांनी ती काजूची पुडी घेतली, त्या फोटोच्या समोर ठेवली. तिथं फोटोच्या समोर उदबत्ती चालूच होती लावलेली, दिवा बाकी शांत झाला होता. मी त्या फोटोला वंदन केलं, नमस्कार केला आणि डोळ्यातनं पाणी माझ्या काय थांबेना. घळा 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 गालावरून नुसतं पाणी पडत होतं. वयाच्या 17व्या वर्षी ज्या माणसानं माणुसकी म्हणून मला त्या पावलीतून शिकवलं होतं, तो जो संस्कार त्यांनी केला होता तो आज वयाच्या 71व्या वर्षी, 1-7 ऐवजी 7-1 पुन्हा आकडा आला बघा, 71व्या वर्षीसुद्धा मी ती माणुसकी जपलेली आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की माझ्या जीवनात पावलीचं जे मूल्य आहे ते अमर्यादित अशा पद्धतीचं आहे. आज त्याला कुणीही जसे शून्य म्हटलं असलं तरी एक वेळची भूक भागवणारी ती पावली आणि माणुसकीचं संस्कार घडवणाऱ्या आजोबांच्या मार्फतलं ती पावली मी कधीही विसरू शकणार नाही. धन्यवाद. यानंतर पहिल्या
कथाकथनाचं सादरीकरण झालेलं आहे. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या पहिल्या 7 सैनिकांचा गौरव या ठिकाणी आम्ही करतो आहे. त्यांना विनंती आहे, ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी व्यासपीठाशेजारी यायचं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात, यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचा सन्मान करणे हे परमभाग्य म्हणावे लागेल. कारण जीवाची तमा न बाळगता देशसेवेसाठी लढणारे हे वीर जवान कौतुकास पात्र ठरतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नृसिंहवाडीमधील सैनिकांचा सत्कार आज या कला महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मंडळामार्फत होणार आहे. नरसोबावाडीच्या पावनभूमीमध्ये भारतभूमीच्या रक्षणासाठी योगदान दिलेले अनेक वीर जवान आहेत, याचा नृसिंहवाडीकरांना सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत सन्मान होणे म्हणजे एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. या कथेच्या सादरीकरणाबद्दल श्रीयुत मुकुंद जोशी सरांना ग्रंथभेट अर्पण केले जाणार आहे. श्रीयुत मनोहर भोसले यांना विनंती करतो की मुकुंद काकांना त्यांनी ग्रंथभेट अर्पण करावे. खरं तर ही कथा सुरू असताना समोर त्यांचे बंधू बसलेले होते, बळवंत जोशी काका. त्यांच्या डोळ्यातून येणारं पाणी मी पाहिलं की एक माणूस किती एखाद्या पावलीविषयी, एक छोटी गोष्ट आहे पावली, तर तो किती जोडलेला असू शकतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी सैनिकांचा गौरव होतो आहे. आपल्या शिरूर तालुक्यातील सैनिक टाकळी हे गाव सैनिकांसाठी संपूर्ण भारतामध्ये सुपरिचित आहे आणि अशा गावचे हे माजी सैनिक श्रीयुत मनोहर भोसले आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्या आणि या गावचे उपसरपंच श्री अमोल अवधूत विभूती पुजारी या दोघांच्या शुभ हस्ते या सैनिकांचा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. श्रीयुत महिपती गणपतराव खोचरे. त्यांच्या डोक्यावरची जी टोपी आपल्याला दिसतीये ती खऱ्या अर्थानं या देशाची ठेव आहे म्हणावा असं लागेल. आणि त्यांचा सत्कार सुद्धा एका अशा व्यक्तीकडून होतोय की जो एका अतिशय मोठ्या परंपरेतून येतोय. आदरणीय मनोहर भोसले यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय कॅप्टन महेश खोचरे यांचा. कॅप्टन महिपती खोचरे यांचा. श्री महेश महिपती खोचरे यांना मी मंचावर आमंत्रित करते, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. खरं तर भारतानं ज्या काही सुपुत्रांना जन्म दिला त्यामध्ये खऱ्या अर्थानं महेश खोचरे यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. 1998मध्ये ते नौदलात सामील झाले. पॅराडायव्हिंग, डीप सी डायव्हिंग, स्पेशल ऑपरेशन्स पाणबुडी कॅडरमध्ये त्यांनी विशेष योगदान मिळवलेलं आहे आणि भारतीय नौदलातून बीटेक पूर्ण केलं. आशियातली एकमेव संस्था असणाऱ्या वेलिंग्टन कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये प्रतिष्ठित MSc केले आणि सबमरीन कॅडरमध्ये रुजू झालेले सांगली कोल्हापूरमधील एकमेव अधिकारी म्हणून महेश खोचरे यांचा गौरव आहे. आणि नुकतंच 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. यानंतर श्री प्रसाद रमेश खिरुगडे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रसाद खिरुगडे आहेत का इथं? प्रसाद खिरुगडे. त्यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांपैकी कोण सन्मान स्वीकारणार असेल तर त्यांनी मंचावर यावं. प्रसाद खिरुगडे. प्रसाद खिरुगडे हे नेव्हीत आहेत आणि त्यांच्या वतीनं त्यांचे कुटुंबीय सत्कार स्वीकारत आहेत. श्री संभाजी शिवराम खोचरे. श्री संभाजी शिवराम खोचरे यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. खरं तर खोचरे परिवारानं आपल्या देशासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि संभाजी खोचरे यांचं नाव घेतलं तर संभा काका असं नाव समोर येतं आणि
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा नृसिंहवाडीकरांना त्यांनी वेल्डिंगच्या कामाच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे, तर त्याचा सुद्धा विशेष उल्लेख मी करतो. आणि संभाजी खोसरे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. यानंतरचे पुरस्कार उपसरपंच श्री अमोल पुजारी यांनी द्यावे. श्री रवींद्र अण्णासो अणुजे. श्री रवींद्र अण्णासो अणुजे. खरं तर भूदलामध्ये सुभेदार या पदावरती त्यांची नुकतीच पदोन्नती झालेली आहे आणि प्रदीर्घ अशी सेवा किती वर्ष मला नेमकं सांग, पण 27 वर्ष त्यांची आपल्या देशासाठी सेवा झालेली आहे. अणुजे कुटुंबांच्या या कुटुंबियातलं ते एक सुवर्ण पान म्हणावं लागेल. रवींद्र अणुजे यांचा सत्कार आपण केला. श्री विष्णू महादेव खांडकोळे. श्री विष्णू महादेव खांडकोळे यांनी आपला सन्मान स्वीकारावा. सर्वांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात या सर्व सैनिकांचं कौतुक करायचं आहे. कौतुक करावंच लागेल आपल्याला, कारण यांनी आपल्याला फार मोठं असं स्वातंत्र्य आपलं राखलेलं आहे. आदरणीय खांडकोळे काकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. श्री बापूसो कृष्णा हिंदोळे. श्री बापूसो कृष्णा हिंदोळे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तुम्हाला भारत कसा आहे हे जर पाहायचं असेल तर या व्यक्तीकडे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, इतकी वर्ष सुद्धा सेवा करून कुठलाही अभिमानाचा अभिनिवेश त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत नाही. मी इतकी वर्ष सेवा दिलाय याचं काही त्यांना एवढं मग पण तरी सुद्धा हा माणूस इतका उत्साही आहे. काकांचा श्री चंद्रकांत कुमार दुग्गे. श्री चंद्रकांत कुमार दुग्गे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नको नको आहे हे त्यांच्या कुटुंबियांतर्फे कोण उपस्थित असेल तर सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. चंद्रकांत दुग्गे यांच्या कुटुंबियांपैकी कोण असेल तर त्यांनी स्वीकारावं. सर्वांना धन्यवाद. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावा अशी मी त्यांना विनंती करते. माहितीप्रमाणे पूर्वी गावावरती दसऱ्याच्या पालखीवर दरोडा पडणार आणि सगळ्यांचे दागिने आणि हे सगळं लुटून देणार अशा पद्धतीची धमकी मिळाली होती. त्यावेळी खोचरे कुटुंबीय पुढं आले गावासाठी आणि कुणाची हिंमत असेल तर त्यांनी इथं येऊन दाखवावं असा दम भरला. तर देशाचं संरक्षण केलं आहे तसं त्या खोचरे कुटुंबियांनी गावाचं सुद्धा संरक्षण केलं आहे आणि म्हणून त्यांना दसऱ्याचा जो मान मिळतो ना खोचरे कुटुंबियांना तो त्यामुळं मिळतो. यानंतर कथा सादर करतायत मीरा मुकुंद पुजारी काकी. त्यांना विनंती आहे की आपण आपली तुलसी ही कथा सादर करावी. आता अपार्टमेंट आहे सगळीकडं, त्यामुळे अपार्टमेंटमध्ये सुद्धा थोड्याशा जागेत का असं नका, खरं प्रत्येकजण हे तुळस लावतोच. तुळशी तुळशी बाळे करून या अमृताचे आळे, रामानं आणली लक्ष्मणानं लावली, सीतेने प्रतिपालन केले, सोन्याचा करंडा रुपयाची फणी, माझा नमस्कार कृष्ण रुक्मिणी. घराच्या अंगणात तुळस असली की घरात संकट येत नाहीत. तुळस आपल्या अंगावर ते संकट झेलते आणि आपल्या घराला जपते असे माझी आजी नेहमी म्हणायची. नित्यनेमाने आजोबांची देवपूजा पूर्ण झाली की आजी तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहून गुळाचा नैवेद्य दाखवत असे व आपली गाराणी आणि सुखदुःखे ती तुळशीपाशी सांगत असे. जणू ती रोजच तुळशीबरोबर गप्पा मारत असायची. दरवर्षी कार्तिक एकादशीला तुळशीचा विवाह सोहळा व्हायचा. मोठ्या बहिणीचे लग्न असल्यासारखी धूमधाम आमच्या घरी असायची. माझे आजोबा तुळशीची पाने दररोज खात असत, आरोग्याला चांगले असते म्हणे. आजी रोज संध्याकाळी तुळशीपाशी उदबत्ती व निरांजन लावत असे. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी या ओळी आम्ही म्हणायचो. फेब्रुवारी मार्चमध्ये तुळस छान बहरलेली असायची. तिच्याभोवती आम्ही खेळत बागडत असायचो. आजी तुळशीची कथा सांगायला बसली की आम्ही तिच्या भोवती कान लावून ऐकत बसायचो. आजीकडून गोष्ट ऐकल्यानंतर जिथे तुळस दिसेल तिथे आम्ही नमस्कार करायचो. अंगण्यातल्या तुळशीला नमस्कार करत असायचो. एकदा काय झाले, थोडे दिवसासाठी आजी तीर्थयात्रेसाठी निघाली,
पण तिचे लक्ष सगळे तुळशीकडेच. तिने यात्रेला जाण्यापूर्वी घरात सगळ्यांना सांगून ठेवले, आपल्या अंगणातला तुळशीला रोज पाणी घाला, संध्याकाळी दिवा लावा, तिचे चांगले संगोपन करा. आजी हे सांगता सांगता पुन्हा तुळशीकडे पाहायची. यात्रेला जाताना तिने तुळस अगदी मनात भरली. मी यात्रेला जाऊन येते, तोपर्यंत घरची जबाबदारी तुझ्यावर आहे. घरातल्या सगळ्यांना तू सांभाळायचं आहेस. तुझ्या भरवशावर मी निश्चिंत जाईन, असं आजीने तुळशीला सांगितलं. यात्रेसाठी निघताना आज परत आजी तुळशीजवळ आली आणि म्हणाली, हे बघ तुळस थोडी काळवटलेली आहे, पाने पण छोटी दिसत आहेत, असे सारखे म्हणत आजीने तुळशीला कुरवाळले. तिच्या घरातून पाय निघता निघेना. आम्ही सर्वजण आजीला म्हणालो, आता उन्हाचे दिवस आहेत, हवेत खूप उकाडा आहे ना, म्हणून असं झालं असेल. तू तुळशीची काळजी करू नकोस, ती लगेच छान बहरेल. तू निर्धास्त यात्रेला जाऊन ये. आणि आजी तुळशीला मनात साठवून तीर्थयात्रेला निघाली. आजी यात्रेला परत जाऊन आल्यावर तिला चांगलंच जाणवलं की तुळस थोडीशी मंदावली आहे, थकली पण आहे. जणू तिचं म्हातारपण सुरू झालं होतं. तिने घरासाठी खूप काही सोसलं होतं. दुसऱ्या दिवशी आजी म्हणाली, उद्या तुळशीचे दुसरे रोप घेऊन या जुन्या तुळशीला निरोप द्यायची वेळ आली आहे. ती माझी मोठी बहीण आणि मी तिची धाकटी बहीणच जणू. तिने मला वेळोवेळी जपलं, सांभाळलं, तिने खूप सोसलं. आजीचे डोळे भरून आले. आजीच्या मनात हे सगळं कुठून येत असेल, कसं सुचत असेल? खरंच आजीने तुळशीला एवढा जीव कसा लावला असेल? सकाळी तुळशीचं नवीन रोप आणलं आजीने. दोघांची यथासांग पूजा केली. जुनी तुळस व नव्या तुळशीची भेट घालून दिली. दोन्ही तुळशीची जणू एकमेकांना मिठाच मारत होत्या असंच आम्हाला वाटले. आजी म्हणाली, बाई ग, तू आलीस आणि ही निघाली. तू मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घे, गळाभेट होऊ दे, दोघींचे संवाद होऊ देत, गुजगोष्ट होऊ देत आणि प्रसन्न मधने एकमेकांचा निरोप घ्या. हळद कुंकू वाहून आरती करून आजीने आधीची तुळस बादलीतल्या पाण्यात ठेवली व तिला नमस्कार केला. आजी हळवी झाली आणि म्हणाली, तुळस जरी वनस्पती असली म्हणून काय झालं, आपल्या घरातलीच होती ना, तिचं आपल्याशी नातं जडलं होतं. आता जाताना तिने तिची लेक माझ्याकडे सोपवून गेली. आता तिला मोठं करायचं एखाद्या बहिणीप्रमाणे. अशीच तुळशी तुळशी बाळे करून या अमृताचे आळे, रामानं आणली, कृष्णानं लावली, लक्ष्मणानं लावली, सीतेने प्रतिपालन केले, रुप्याचा करंडा, सोन्याची फणी, माझा नमस्कार कृष्ण रुक्मिणी. अनंत भेट द्यावी असे मी मनोहर भोसले सरांना विनंती करते. यानंतर श्री राहुल संभाजी खोचरे यांच्या वतीनं त्यांचे वडील श्री संभाजी शिवराम खोचरे यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. वडील मुलगा दोन्हीही आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी कार्यात आहेत आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे राहुल संभाजी खोचरे यांचा मुलगा आपल्या वडिलांचा सन्मान स्वीकारत आहे. श्री प्रणव परशुराम खिरुगडे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. श्री प्रणव परशुराम श्री विजय दिगंबर कदम यांच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे. श्री विजय दिगंबर कदम कुटुंबीय कोणी उपस्थित असतील तर त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. श्री वृषभ राजाराम वाडेकर यांच्या वतीनं
कुटुंबीय कोण उपस्थित असतील तर सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या मातोश्री त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत. वृषभ राजाराम वाडेकर यांचा सन्मान स्वीकारत आहेत. श्री दत्तात्रय बाबूराव शिंदे, श्री दत्तात्रय बाबूराव शिंदे, श्री उदय मधुकर जमदग्नी, श्री उदय मधुकर जमदग्नी यांच्या वतीनं कोण कुटुंबीय सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. श्री संतोष बापू हिंदोळे, श्री संतोष बापू हिंदोळे यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांनी सन्मान स्वीकारायचा आहे. श्री संतोष बापू हिंदोळे यांचा सन्मान स्वीकारत आहे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. श्रीयुत संतोष देशपांडे पुणे आणि पारिजात तिरमारे पुणे या दोघांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशक आणि पुस्तक मांडणी सजावट ज्यांनी केले असा ज्यांचा सहभाग यामध्ये लागला आहे त्या दोघांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. श्रीयुत संतोष देशपांडे आणि श्री पारिजात तिरमारे पुणे. मेघदूत या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकासाठी यांचं मोलाचं सहाय्य लाभलेलं आहे. श्रीयुत पारिजात तिरमारे मेघदूत या पुस्तकाच्या पुस्तक मांडणी आणि सजावटीसाठी मोलाचं सहकार्य. मेघदूताचं पुस्तक प्रकाशन हे स्वप्नवत झालेलं आहे. म्हणजे फक्त 3 दिवसामध्ये त्यांनी ते सगळं प्रकाशन करायचं, मुंबईला जाऊन ती प्रती आणायच्या आणि ते बरोबर यावर्षी पोचवायचं. आज ते स्वतः येत आलेले आहेत. खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या ती माझी सगळ्यांना मी अत्यंत ऋणी आहे संतोष देशपांडे आणि यांचा दोघांचा आणि त्यांचं सहकार्य असं लाभावं. वाडीवरती त्याची नितांत श्रद्धा आहे आणि वाडीच्या श्रद्धेपोटी ते इथं आलेले आहेत आणि त्यांना काम फार आवडलेलं आहे. आडेसाहेब यांच्या शेजारी बसले आहेत ते. आडेसाहेब त्यांना शेजारी. धन्यवाद. नमस्कार. यानंतर श्री गुरुप्रसाद रिसबूड यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची कथा सादर करावी. त्यांचे कथेचं नाव आहे शिक्षणाचे ऐसी तैसे. नरसिंहवाडीमध्ये कवी म्हणून नावारूपाला आलेले आणि इंजिनियर म्हणून विटांची घरे बांधता बांधता शब्दांना जुळवून कथा आणि कविता कागदावर उमटवणारे, तसेच मागच्या संमेलनात त्यांचे लघुगुरू ही कविता संग्रह प्रसिद्ध झाली आहे. आपले माननीय गुरुसाहेब रिसबूड आपली कथा सादर करीत आहेत. शिक्षणाची ऐशी तैशी. पानं बघून घाबरू नका, फॉन्ट जरा मोठा केला आहे. तरी कथा जरा ह्या दोघांच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. जरा कंटाळा तर ती क्षमा मागतो मी, कारण का आता कथाकथन करणं हे अवघड काम झाले. कथा ही थोडीशी आणि तशी कंटाळवाणी म्हणजे का, यात रंजकता कमी आहे आणि उद्बोधन अशा स्वरूपाची कथा आहे. पूर्वीच्या काळच्या थोडं शिक्षण व्यवस्था, आता जरा मूल्याधारित शिक्षण व्यवस्था आली आहे. पूर्वी आमच्यावेळी थोडं पाठांतरावर जास्त भर होता. त्यावेळच्या धरून थोडीशी कथा लिहिलेली आहे. शिक्षणाची ऐशी तैशी. चेतन नुकताच 9वी पास झाला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वर्गामध्ये त्याचा पहिला नंबर आला होता. 1ली ते 9वी त्यानं आपला पहिला नंबर कधी सोडला नव्हता. पण शिक्षणानं त्याचं बालपण खाऊन टाकलं होतं. घरच्या लोकांचा त्याच्यावर दबाव होता. आई वडील त्याला अभ्यास सोडून दुसरं काहीही करून देत नव्हते. अभ्यास म्हणजे काय, नुसतं पाठांतर. चेतन धडेच्या धडे पाठ करत होता. धडेच काय, तो गणित देखील पाठ करू लागला. घरातले तो काय शिकला हे बघत नव्हते, त्याला किती मार्क पडले यावर घरातल्यांचं लक्ष होतं.
पुण्यासारख्या शहरात 8व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहताना त्यांच्या घरात देखील फ्लॅट संस्कृती रुजली होती. कुठलंही लहान मूल नैसर्गिकरित्या स्वार्थी असतं. त्यामधली स्वार्थीपणाची वृत्ती त्या मुलामधून काढून टाकून मदतीची परोपकाराची भावना त्या मुलामध्ये रुजवायची असेल तर त्यासाठी आईवडिलांचे संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. पण घरातूनच तू स्वतःपुरतं बघ, दुसऱ्याला काही देऊ नको असे संस्कार होण्यास सुरू झाले तर मग काय होणार? चेतन हळूहळू स्वार्थी बनत चालला होता. तो विद्यार्थी नव्हे तर पक्का गुणार्थी बनला होता. शिक्षणात तुम्हाला किती मार्क पडले फारसं महत्त्व नसतं, तर शिकल्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल घडला हे फार महत्त्वाचं असतं. चेतन जसा शिकेल तसा गर्विष्ठ आणि एकलकोंडा बनत चालला होता. एखाद्या चाचणी परीक्षेत एखाद्या विषयात त्याच्यापेक्षा दुसऱ्या मुलाला जर जास्त मार्क पडले तर त्याला ते सहन होत नसे. जसे तो शिकत होता तसे तो सुसंस्कृत माणूस बनणे राहिले बाजूला, तर त्याच्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, स्पर्धा, स्वार्थी वृत्ती आणि मीपणा वाढत चालला होता. घरातल्या लोकांना देखील त्यात चुकीचं काही वाटत नव्हतं. उलट ते चेतनच्या तशा स्वभावाला खत पाणी घालत होते. प्रत्येकाला उद्धट बोलणं, चिडणं, एखादा मार्क जरी शिक्षकांना कमी दिला तरी त्यांच्याशी वाद घालणं, असे अनेक अवगुण चेतनमध्ये निर्माण होत होते. चेतन आता 10वीत गेला होता. आईबाबांनी आता त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती आणि ती सायकल दुसऱ्या कोणालाही देऊ नको अशी सूचना देखील दिली होती. त्यामुळे चेतन एकटाच सायकलवरून रोज शाळेला ये जा करत होता. फ्लॅटमध्ये बंद दारात राहिलेल्या चेतन आता सायकलवरून जाताना रोज धकाधकीचं जग बघू लागला. एक दिवस शाळेत जात असताना त्याची सायकल पंक्चर झाली. शाळा अजून अर्धा किलोमीटर दूर होती. खेळाची आणि व्यायामाची त्याच्या शरीराला सवय नसल्याने सायकल ढकलत शाळेपर्यंत जाणं त्याच्याकडून शक्य नव्हतं. पण तरी सायकल ओढत ओढत तो रस्त्यावरून चालला होता. राजा, ते पोरगं बघ सायकल ढकलत रस्त्यावरून चाललंय, दमून गेलंय, जा त्याची सायकल ओढत ओढत इथं दुकानापर्यंत आण. तो दुकानदार आपल्या मुलाला बोलला. चेतनच्या शाळेच्या जायच्या वाटेवर जुनी पुस्तकं, रद्दी विकत घेण्याचं दुकान होतं. दुकान कसलं? खोकं होतं. खोकं पण मुद्दाम मी त्याला खोकं म्हटलं नाही, कारण हल्ली खोकी श्रीमंत लोकांच्याकडे असतात. त्यांचे सगळे व्यवहार खोक्यातच होतात. राजा, त्या दुकानदाराचा मुलगा, लगेच पळत चेतनकडे गेला. ना ओळखीचा ना पाळखीचा, पण दुसऱ्याला मदत करण्याचे संस्कार त्याच्या अंगात त्याच्या घरातल्याने रुजवलेले होते. सायकल ओढून चेतन घामाघूम झाला होता. राजा मत्तीला आलेला बघितल्यावर त्याला बरं वाटलं. दोघांनी मिळून सायकल ओढत ओढत दुकानापर्यंत आणली. राजा म्हणाला, तू बस इथं, बाशी गप्पा मारत, मी तुझ्या सायकलचा पंक्चर काढून पटकन आणतो. अरे पण मी पैसे आणले नाहीत, चेतन बोलला. पैशाचं तुला कोण विचारले, उद्या आणशील की, असं म्हणत त्या दुकानदाराने आपल्याकडचेच पैसे काढून राजाला दिले. चेतनच्या सायकलचा पंक्चर काढण्यासाठी राजा निघून गेला. त्याच्या मदतीचा स्वभाव बघून मात्र चेतनला संकोचल्यासारखं होत होतं. कितव्या इथे शिकतोस? दुकानदाराच्या प्रश्नानं चेतन भानावर आला. मी होय, आत्ताच 10वीत गेलोय. 9वीत माझा पहिला नंबर आलाय. 1ली ते 9वीपर्यंत मी माझा पहिला नंबर कधीच सुटला नाही, न विचारताच चेतन सांगून गेला. मग लेका हुशार आहेस की, दुकानदार हसत बोलला. इतक्यात चेतनचं लक्ष त्या दुकानातील पुस्तकांच्याकडे गेलं. शाळेत एक गोष्ट बाकी झाली होती. चेतनला वाचण्याची आवड लागली होती. रद्दीत आलेला तो पुस्तकांचा ढीग बघून चेतनला आश्चर्य वाटत होतं. काका, ही जुनी झालेली इतिहासाची पुस्तकं काय किमतीची आहेत? चेतननं विचारायचा म्हणून एक प्रश्न विचारला. आमच्याकडे महात्मा गांधी, नेहरू, सावरकर, भगतसिंग सगळे किलोवर मिळतात. किलोवर? चेतननं आश्चर्य विचारलं. होय, महात्मा गांधी, नेहरू, भगतसिंग 15 रुपये किलो, सावरकर 8 रुपये किलो. दुकानदार म्हणाला. हे असं का? चेतनला काहीच कळू नको. अरे गांधी नेहरूंचा कागद बघ किती चांगला आहे. दुकानदार फक्त हसला. तो जो इतिहास आपण शाळेत पाठ करून शिकतो तो या दुकानदाराकडे किलोवर विकला जातो हे बघून चेतनला आश्चर्य वाटत होतं. काका, मी तुमच्या ओळखीचा ना पाळखीचा, तुम्ही मला मदत कशी काय केलीत? चेतनने विषय बदलला. मदत करायला ओळखीचा कशाला पाहिजे? कुणाच्या तरी गरजेला उपयोगाला आलं तर मला खूप आनंद होतो बघ. दुकानदार उत्तरला. मग आत्तापर्यंत अशी तुम्ही खूप जणांना मदत केली असेल? चेतननं आश्चर्यानं विचारलं. अरे बाबा, मला कोणी मदत केली तेवढंच मी लक्षात ठेवतो. मी कोणाला मदत केली मी लक्षात ठेवत नाही. ते मी मदत केल्या क्षणीच विसरून जातो. दुकानदार फक्त हसला. हे असं का? चेतननं विचारलं. दुकानदार म्हणाला, अरे असंच आमच्या बानं शिकवलंय. जर तुला मदत केल्याची मी लक्षातच ठेवली नाही आणि मग उद्या जरी तू माझ्याशी चुकीचं वागलास तरी मला त्याचं दुःख वाटणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुला मदत केल्याचा मला गर्वही होणार नाही. दुकानदार काय बोलत होता ते चेतनच्या सगळं डोक्यावरून जात होतं. इतक्यात राजा सायकल चालवत दुकानदारपर्यंत आला. राजा, बस तू दुकानात, माझं तालुक्याच्या गावाला काम आहे. तोवर का दुकानात बस. दुकानदाराने राजा आणि चेतनचा निरोप घेतला.
राजा आणि चेतन एकमेकाची ओळख करून घेतली. राजा, तू माझा मित्र होणार का? चेतननं विचारलं. राजा म्हणाला, विचार करून सांगतो. कसला विचार करणार आहेस? चेतन आश्चर्यचकित झाला. मित्र होणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. फक्त खायला प्यायला एकत्र यायचं म्हणजे त्याला मैत्री म्हणत नाहीत. मित्र झालं की त्याला जीवाला जीव द्यावा लागतो. मित्राच्यात आणि आपल्यात फरक करून चालत नाही. मित्रावर जर प्रसंग आला तर पैशाची, वेळीची सगळी मदत त्याला करावी लागते, ती सुद्धा कोणतीही अपेक्षा न बाळगता. मित्राच्या वाईट प्रसंगाला त्याच्याबरोबर उघडपणे राहावं लागतं. मैत्री निभावणं खूप अवघड गोष्ट आहे. राजाचं हे उत्तर चेतनला धक्का देणारं होतं. राजा, कुठल्या शाळेत शिकतोस? चेतननं विषय बदलला. राजा म्हणाला, अरे बाबा 5वीत असतानाच मी शाळा सोडली. आमचा आज्जा गेल्यावर बा एकटा पडला होता. त्याच्या मदतीसाठी म्हणून मी शाळा सोडली. पण ही पुस्तकं वाचून वाचून झेपल तेवढं नवीन शिकत असतो. विज्ञान शिकलो, गणित शिकलो, इतिहास शिकलो. इतिहास शिकलास? मग सांग बघू, गांधीजींनी किती साली चले जावचे आंदोलन केले? त्यावेळी त्यांनी इंग्रजांच्याकडे कोणकोणत्या मागण्या केल्या? चेतनने विचारलं. अरे गुगल सर्च केले की किती साली आंदोलन झाले, कोणत्या मागण्या झाल्या ते सापडतच की. अरे इतिहासात आपण कोणत्या चुका केल्या त्या आपण टाळू शकत होतो का? याचा अभ्यास म्हणजे इतिहासाचा अभ्यास, जेणेकरून त्या चुका आपल्याकडून भविष्यात घडणार नाहीत. महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास करून तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे चरित्र वाचल्यापासून दुसऱ्याला मदत करण्यात काय आनंद असतो हे मला कळाले. म्हणून माझ्याकडे जर कोण मदत मागायला आला तर तो निराश चेहऱ्यानं परत जात नाही. दुकानात रद्दी म्हणून विकायला आलेली पुस्तकं वाचून वाचून राजा खूप हुशार झाला होता. चेतनला त्याच्याबरोबर वेळ घालवणं आवडू लागलं. चेतन आणि राजा कळत नकळत एकमेकाचे मित्र बनू लागले. चेतन शाळेला लवकर जातो म्हणून सांगून राजाच्या दुकानात राजाबरोबर गप्पा मारत बसायचा. कधी कधी शाळा चुकत होती. जरा फास्ट म्हणजे जरा मोठे म्हणून फास्ट गेलोय, पण आपल्या स्वभावातले दोष त्याच्या लक्षात येत होते. राजाने पण शाळेला यावं असं चेतनला वाटू लागले. हल्लीच्या जगात तुम्ही काय शिकला याच्यापेक्षा तुमच्याकडे काय सर्टिफिकेट आहे हे महत्त्वाचं असतं हे चेतनला माहीत होतं. राजा, तू शाळेत जाणार का? चेतनने एक दिवस राजाला विचारले. अरे कशाला पाहिजे शाळा, इतकी पुस्तकं आहेत की मला भरपूर नॉलेज मिळतं बघ. राजा पटकन बोलला. ती तिकडची इंग्रजी पुस्तकं देखील तू वाचला आहेस का? चेतननं आश्चर्य विचारलं. हो वाचतो की. मला कुठे इंग्रजीचं वावड आहे? अरे आपल्याला इंग्रजी शर्ट पॅन्टचा पेहराव चालतो, इंग्रजी खेळ क्रिकेट चालतो, इंग्रजी औषध घेऊन आपण बरं होतो. मग इंग्रजी भाषेचंच तेवढं वावडं कशासाठी? वसुदेव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. ज्ञान आहे, विश्वव्यापी आहे. जगातील कुठलेही ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने इंग्रजीला शिव्या घालण्यात काही अर्थ नाही. मी इथली सगळी पुस्तकं वाचतो. त्या कोपऱ्यातलं पुस्तक कधी वाचलायस का? राजाने उत्सुकतेने विचारलं. त्या पुस्तकावर एक अश्लील चित्र होतं. नाही, आमच्या बाबाने असलं पुस्तक कधी आम्हाला आणूनच दिलं नाही. चेतन निरागसपणे बोलला. अरे बाबा, असलं पुस्तक घरातले आणून देत नसतात. असली पुस्तकं चोरून वाचावी लागतात. ते चोरून मिळवायचं ज्ञान आहे. पण पुस्तक वाचताना सापडलं की मार खावा लागतो. राजा म्हणाला. मी वाचू का ती पुस्तक? चेतन नुकताच टीनेजर होत चालला होता. त्याच्या मनात सुद्धा किशोरवयीन अवस्थेत येणाऱ्या भावना उफाळून येत होत्या. नको ती पुस्तकं वाचताना मनावर फार नियंत्रण ठेवावं लागतं. मन भरकुटून देऊन चालत नाही. त्या गोष्टीकडे फक्त ज्ञान म्हणून बघण्याची दृष्टी आपल्याकडे यावी लागते आणि ही गोष्ट फार अवघड आहे. थोडे दिवस माझ्या संगतीत राहा. जेव्हा तुला ती दृष्टी येईल तेव्हा मी तुला ती पुस्तकं स्वतःहून वाचायला देईल. राजानं चेतनला मोठ्या माणसासारखं उत्तर दिलं. चेतन आणि राजा आता दररोज भेटू लागले होते. कट्ट्यावरची दुसऱ्याची मापं काढणाऱ्या चर्चा त्यांच्यात नसायच्या. इतिहास, विज्ञान, गणित, वेगवेगळे धर्म यांच्या बाबतीत त्यांच्यात तासनतास चर्चा घडू लागल्या. आता राजा आणि चेतन चांगले मित्र बनले होते. राजाने शाळेत यावं अशी चेतनची इच्छा होती, पण राजा काही केल्या शाळेत यायला तयार नव्हता. तुला माझ्या मैत्रीची शपथ आहे, तू शाळेत आलाच पाहिजेस, चेतननं निक्षून सांगितलं. मैत्रीची शपथ घातल्यावर राजा पुढे तो चेतन बरोबर शाळेत जायला तयार झाला. राजाला शाळेत येण्यासाठी चेतन मुख्याध्यापकांना भेटला. 5वी नंतर राजाने शाळा सोडली होती. त्याला डायरेक्ट 10वीत प्रवेश द्यायचा होता. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागेल असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या कामात व्यस्त असणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना असलं काम करण्यास फुरसत नव्हती. चेतन स्वतः शाळा चुकून 2दा जिल्हा परिषद धडकून आल्यानंतर 2 महिन्यांनी राजाला शाळेत घेण्याची मान्यता मिळाली. आता राजा आणि चेतन दोघे एकत्र शाळेत जाऊ लागले. राजाला ज्ञान होते, पण मार्क मिळवण्याची टॅक्ट त्याला माहीत नव्हती. चेतननं मार्क मिळवण्याचा फंडा राजाला शिकवला. चेतनने ते 9वीपर्यंतचे सगळे शालेय ज्ञान शिकवले. कुठल्याही गोष्टी पाठ केल्या की भरपूर मार्क मिळतात हे चेतनने राजाला सांगितले. एखादी गोष्ट आढळली की राजा चेतनला विचारत असे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं. 1ली ते 9वीपर्यंत चेतनने कधीही आपला पहिला नंबर सोडला नव्हता. 10वीत देखील त्याचा पहिला नंबर यावा यासाठी घरातल्यांचा त्याच्यावर दबाव होता. त्यामुळे चेतन दररोज 8-8 तास अभ्यास करू लागला. राजाने तर 5वी नंतर कधी परीक्षाच दिली नव्हती.
पण चेतनच्या मदतीने तो देखील आता अभ्यास करू लागला. चेतनच्या स्वभावात खूप फरक पडला होता. राजासारख्या चांगल्या मित्राच्या संगतीने अनेक चांगले गुण त्याच्यामध्ये उतरत होते. राजा चेतनकडून परीक्षेत कसे मार्क मिळवायचे असतात ते शिकत होता. आपल्या प्रयत्नामुळे एक शालाबाई झालेला मुलगा शाळेत प्रवेश घेऊन 10वीच्या परीक्षेत बसू शकला याचा विलक्षण आनंद चेतनला होत होता. राजाने काहीही करून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत राजाला काहीही करून पास व्हायचं होतं आणि घरातल्यांच्या दबावामुळे चेतनला आपल्या 10वीतला पहिला नंबर सोडायचा नव्हता. अखेर 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाली आणि अखेर निकालाचा दिवस उजाडला. राजाला मनात भीती वाटत होती. शेवटी व्हायचं तेच झालं. राजा शाळेतील व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात भिंतीआड बसून रडू लागला. चेतन मात्र निकाल बघून खूप आनंदी झाला होता. 1ली ते 9वीपर्यंत त्याचा पहिला नंबर त्यानं कधीच सोडला नव्हता. या वर्षी देखील त्याच्या मनासारखा निकाल लागला होता. तो आनंदाने सगळ्यांना पेढे वाटत होता. पण या गडबडीत तो राजाला मात्र पार विसरून गेला होता. सगळ्यांना पेढे वाटून झाल्यावर त्याला राजाची आठवण झाली. कुठे आहे राजा, कुठे आहे राजा म्हणून चेतनने शोधल्यावर वरांड्याच्या भिंतीआड रडत बसलेला राजा चेतनला दिसला. चेतननं राजाला विचारलं, अरे तुला रडायला काय झालं? नाही रे, चेतन राजा म्हणाला. निकाल माझ्या मनासारखा लागला नाही. चेतन म्हणाला, काय झालं? राजा म्हणाला, अरे 1ली ते 9वीपर्यंत तू पहिला नंबर कधी सोडला नाहीस. मला तू शाळेत आणलंस. राजा बोलायचं थांबला. शाळेत आज वेगळं घडलं होतं. 1ली ते 9वीपर्यंत चेतनने कधीच पहिला नंबर सोडला नव्हता. पण आज 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत नुकताच नवीन शाळेत आलेल्या राजाचा पहिला नंबर आला होता. सगळ्यांनाच या गोष्टीचा धक्का बसला होता. पण आपल्या मित्राचा पहिला नंबर आला म्हणून चेतन आनंदाने पेढे वाटत होता. तर 9वीपर्यंत कायम पहिला नंबर टिकवणाऱ्या आपल्या मित्राचा नंबर माझ्यामुळे हुकला असे म्हणून राजा रडत होता. राजा, खरंच तुझ्या योग्यतेचा आहेस म्हणून तुझा नंबर आला. अरे माझा पहिला नंबर हुकल्यावर मला जराही दुःख वाटलं नाही. उलट पक्षी ज्याला मी आग्रहाने शाळेत आणलं त्या माझ्या मित्राचा पहिला नंबर आला म्हणून माझं मन आनंदानं भरून गेलंय. असं पूर्वी होत नव्हतं. पूर्वी मनात द्वेष तयार व्हायचा. मी सुसंस्कृत माणूस व्हायच्या दिशेनं आज पहिलं पाऊल राजा तुझ्यामुळं टाकतोय याचा मला खूप आनंद झालाय. हा आनंद माझा पहिला नंबर येणाऱ्या आनंदापेक्षा भरपूर मोठा आहे. चेतन सहजच बोलला. दोघांना गहिवरून आलं. चेतननं राजाचे डोळे पुसले. चेतनने राजाला कडकडून मिठी मारली. आज खरोखर दोघंही खऱ्या आनंदाचा अर्थ कळला होता आणि दोघंही त्या आनंदात वाहून गेले होते. नमस्कार. मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय पुजारी यांनी गुरुप्रसाद रिसबूर यांना ग्रंथभेट द्यावी. खरं तर एक अतिशय सुंदर अशी कथा आदरणीय गुरुसाहेबांची आपण इथं ऐकलीत आणि शिक्षणाची ऐशी तैशी या शीर्षकाला सार्थ करणारी ही कथा खरोखर आपल्याला त्या सगळ्या संवादात्मक प्रक्रियेत घेऊन गेली आणि एक चांगली कथा आम्हाला ऐकायला मिळाली. त्याबद्दल गुरुप्रसाद रिसबूड साहेबांचे मनापासून आभार. यानंतर जे उर्वरित सैनिक सत्कारासाठी त्यांचा होणार आहे त्यांचा नामोल्लेख केला जाईल. जे असतील ते स्वतः सैनिक किंवा त्यांचे नातेवाईक असतील तर त्यांनी मंचावर येऊन आपल्या या कुटुंबियामार्फत तो सत्कार स्वीकारायचा आहे. श्री बाळू शामराव आरेकर. यानंतर श्री तानाजी कृष्णा शिंदे. श्री तानाजी कृष्णा शिंदे. श्री दत्तात्रय बाबूराव शिंदे. श्री दत्तात्रय बाबूराव शिंदे. दुसरा पण सन्मान त्यांचा स्वतःचा सन्मान त्यांनी घ्यायचा आहे. श्री दत्तात्रय बाबूराव शिंदे. श्री वेदांग दत्तात्रय कुन्नुरे. श्री वेदांग दत्तात्रय कुन्नुरे. श्री चंद्रकांत लक्ष्मण भगत. श्री संजय दिगंबर कुन्नुरे आहेत.
श्री संजय दिगंबर कुन्नुरे यांच्या वतीनं सन्मान स्वीकारला जात आहे. श्री संजय दिगंबर कुन्नुरे. श्री हिम्मत भीमराव सावंत. श्री हिम्मत भीमराव सावंत. विसरू नका अशा सैनिकांना जे लढले विसरून सारे देहभान. सैनिक आमचे असती महान, ते आमच्या देशाची आहेत शान. आमच्या देशाची आहे शान. सर्वांना धन्यवाद. बाळू भगवान शिंदे इथं जर असतील तर त्यांचा सुद्धा एक सन्मान आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. साहित्य विभागाचे अध्यक्ष श्री मनोहर भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर त्यांचं मनोगत व्यक्त होण्याआधी एक मला आठवण सांगायची आहे. ते म्हणजे या साहित्य विभागाला अध्यक्ष कोण असा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा आपल्याच भागातील एखादा माणूस या विभागाला अध्यक्ष असावा असा विचार आम्ही केला. तर मला माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव दिसलं ते म्हणजे भोसले सरांचं. त्याचं कारणसुद्धा असं आहे की 5वीच्या पुस्तकामध्ये कठीण समय येता या शीर्षकाची त्यांची कथा समाविष्ट आहे. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मनुदा किंवा नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं हराकी असो, अशी वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि एक ज्येष्ठ साहित्यिक आणि श्रेष्ठत्वाकडे प्रवास करणारा साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. एक वर्तुळ पूर्ण कसं होतं पहा. शिरोळचं जे संमेलन होतं त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी म्हणजे मी पहिल्यांदा जाणार होतो तेव्हा माझं नाव जर कोणी सुचवलं असेल तर ते मनोहर भोसलेंनी सुचवलं होतं. आणि आजच्या त्यांच्या अध्यक्षपदासाठी मला तो सन्मान मिळाला की त्यांचं नाव सुचवण्याचा. खऱ्या अर्थानं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. मी आदरणीय मनोहर भोसलेंना विनंती करतो की त्यांनी आपलं कथाकथन आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आदरणीय दत्तात्रय पुजारी सर, आदरणीय उपसरपंच अमोल विभूते साहेब, आदरणीय मुकुंद जोशी साहेब, आदरणीय सौ मीराताई पुजारी, आदरणीय गुरुप्रसाद रिसबूड साहेब, आदरणीय डॉक्टर दिनेश फडणीस सर आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या 5व्या कला महोत्सव समारंभामध्ये आपण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. खरं तर साहित्य विभागाच्या या सत्रामधील अध्यक्ष जरी असलो तरी अध्यक्षीय भाषण हा विषय महत्त्वाचा नाही. मला वाटतं आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची जबाबदारी आज खऱ्या अर्थानं माझ्याकडं आहे. या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सौ जमदग्नी मॅडम, जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. ज्या माजी सैनिकांना या ठिकाणी सैनिक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांचाही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि दुपारच्या सत्रामध्ये इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी मी त्यांनाही शुभेच्छा देतो, त्यांचंही मी अभिनंदन करतो. मित्रांनो, अतिशय सुंदर असा कार्यक्रम, सुंदर नियोजन आज या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळते आणि खरोखर मला अतिशय आनंद होतो आहे. मुकुंद जोशी सरांची पावली ही खरोखर अतिशय मनाला भावली बरं का. मीराताईंची तुलसी अगदी छान सुंदर आणि गुरुप्रसाद रिसबूड यांनी शिक्षणाची ऐसी की तैसी जे वास्तव मांडलं ते खरोखर अगदी प्रखरशानं त्यांनी. इतक्या स्पष्टपणे विचार मांडणारी माणसं खरं तर खूप कमी आहे. आणि असे विचार मांडणारी माणसं आज या व्यासपीठाने निर्माण केली. अतिशय सुंदर ओघवती भाषाशैली, दमदार सादरीकरण या तिन्ही मान्यवरांनी आपल्या कथेमधून आम्हाला त्याचा आनंद दिला. खरं तर या कला महोत्सवाचा मूळ उद्देश जो आहे
तो नवलेखक कवींना प्रेरणा देणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहित करणं हा मूळ उद्देश आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर ज्ञान ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे की जी देणाऱ्याला परत घेता येत नाही आणि घेणारासुद्धा ती परत देऊ शकत नाही. अपेक्षा फक्त इतकीच असते की हे जे ज्ञान आहे ते पुढं दान म्हणून दिलं पाहिजे. आता दान आणि दक्षिणा यामधला फरक तुम्हाला नरसिंहवाडी मान्यवरांना सांगण्याची खरं तर गरज नाही आहे. ज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये अनेक मान्यवरांनी आपली हयात घालवलेली आहे. खरं तर ज्ञान हे मुक्त आहे, याच्यावरती कुणाचीही मक्तेदारी नाही. कुणीही यामध्ये काम करू शकतं. गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही धर्माचा असो, त्याला या क्षेत्रामध्ये काम करता येतं. नरसिंहवाडीमधला हा कला महोत्सव या धर्तीवरती एक विशिष्ट असं वेगळं महत्त्व आज या कार्यक्रमाला आहे. मित्रांनो, लेखक कवी हे जन्माला यावे लागतात असं म्हटलं जातं. असेल कदाचित, मला माहिती नाही, कारण लेखक कवी म्हणून जन्माला आलेल्या लोकांच्या यादीमध्ये माझं नाव नाही आहे. बरेच लोक म्हणतात जे न देखे रवी वो देखे कवी, आणि बरंच काही काही असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं, मी माझं वैयक्तिक मत तुमच्यासमोर ठेवतो आहे. एखादा विद्यार्थी अभ्यास करून डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, वकील होऊ शकतो. तसं एखाद्या विद्यार्थ्यानं जर ठरवलं काय नाही मला कवी व्हायचं आहे, मला लेखक व्हायचं आहे, तर त्याला होता येतं. लेखक होणं, कवी होणं हा अभ्यासाचा भाग आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. मी हे सांगत फिरतो, शाळा महाविद्यालयातून लेखक आपल्या भेटीला या माध्यमातून मी हे सांगत फिरतो. पण काही मान्यवरांना हे आवडत नाही. ते मला सतत विरोध करतात आणि म्हणून मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत. तुम्ही मला बोलवलं, दर्शन वर्णच खरं तर विशेष अभिनंदन करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, मान दिला. खरं तर कवीची व्याख्या, परवाच मी एक पुस्तक वाचलं, दादांच्या सान्निध्यात कवी सुधांशूच्या जीवनामधील आठवणी या उषाताई जोशी या त्यांच्या कन्येनं लिहिलेलं पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. आणि दादांच्या आठवणी इतक्या सुंदर शब्दात लिहिलेल्या आहेत, मला इतकं सुंदर भावलं. दादांनी कवितेची व्याख्या केली आहे, कवीची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की कवी होण्यासाठी कुठली उपाधी लागत नाही, कुठली पदवी लागत नाही, त्यासाठी कवीची दृष्टी असावी लागते. आणि ही कवीची दृष्टी आज आपल्या सर्वांच्याकडं उपलब्ध होत्या. खरं तर बरेच लोक म्हणतात मी कवी झालो आहे, मी लेखक झालो आहे, मला परमेश्वराचं वरदान लाभलेलं आहे, परमेश्वराची ही एक मला देणगी लाभलेली आहे. पण मी म्हणतो देणगी ही परमेश्वर विशिष्ट लोकांना देत नाही, तो सगळ्यांना समान पद्धतीनं देतो. संवेदनशीलता हीच दिव्यशक्ती आहे आणि ह्या संवेदनशीलतेचा जो विकास करतो, अभ्यासाच्या बळावरती जो पुढं पुढं जातो, प्रयत्न करतो, धडपडतो, त्याला लेखक होता येतं, त्याला कवी होता येतं. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तमाम लेखक, कवी, चित्रकार, पत्रकार, कलाकारांचं मी आज या तुमच्या मंचवरून अभिनंदन करतो. कारण या मान्यवरांनी जी शाळा महाविद्यालयातून जी चळवळ उभी केलेली आहे, वाचन संस्कृतीची, लेखन संस्कृती, गावागावामधून साहित्य संमेलनं उभा केली जातात, त्यासाठी प्रेरणा दिल्या जात आहेत. ही चळवळ आज महाराष्ट्रात खूप मोठी झाली आहे, खूप म्हणजे खूप. आज लहान लहान मुलं लिहायला लागलेली आहेत. सर, मी कितीतरी मान्यवर आहेत, तुमच्या नरसिंहवाडीमधल्या अनेक लोकांना पुरस्कार मिळालेले आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातले मी कितीतरी विद्यार्थी सांगू शकतो ज्यांना पुरस्कार मोठमोठे मिळालेले आहेत, ज्यांची चांगली चांगली पुस्तकं निघालेली आहेत. विभूते सर, मी परवा समडोळीमध्ये गेलो होतो. गौतम पाटील नावाचा इयत्ता 5वीचा विद्यार्थी कविता करतो, त्याच्या सरांनी त्याचं पुस्तक काढलं, गौतमच्या कविता या शीर्षकाचं. अगदी सुंदर पुस्तक, इतक्या सुंदर कविता आहेत,
या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा पुरस्कार यशवंतराव चव्हाण बालवाङ्मय पुरस्कार 50,000चं बक्षीस या 5वीच्या मुलांना मिळालं. 5वीचा विद्यार्थी. सांगलीमधली एक विद्यार्थिनी मला भेटली होती, सोनाली गावडे नावाची, इयत्ता 9वीमध्ये. तिला डायरी लिहायची सवय आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एखादी अविस्मरणीय घटना जर आपल्या आयुष्यात घडलेली दिसती तर ती लिहून ठेवते. आणि तिच्या सरांना ती पुस्तक काढलं, माझी दैनंदिनी सोनाली गावडे या मुलीचं पुस्तक. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, 50,000चं बक्षीस. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहीत आहे का? आपण बोलता बोलता एखादा शब्द हिंदी बोलतो, एखादा कन्नड बोलतो, एखादा इंग्रजी बोलतो, ती भाषाशैली आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून तिनं मराठी साहित्यामध्ये आणली. आज अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक लोक लिहायला लागलेले आहेत. याचं श्रेय मी खरं तर या मुलीला देतो. तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, इयत्ता 6वीमध्ये झाड नावाची कविता आहे, सोनाली फुपरे नावाची या कवयित्रीच. इयत्ता 5वीमध्ये असताना त्या मुलीची इयत्ता 6वीमध्ये कविता निवड झाली. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, सोनाली फुपरे त्या कवयित्रीचं नाव. गडचिरोलीमधल्या कापरा मेथड नावाचं छोटंसं गाव आहे, 4 खोल्यांची शाळा, त्यामध्ये 5वीत शिकणारी विद्यार्थिनी. 5वी पास होऊन 6वीमध्ये गेल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तिची कविताच तिलाच शिकवली. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. इतकं सुंदर. कर्नाळमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाळ नावाचं गाव आहे. सचिन पाटील नावाचा एक युवक आहे, त्याला कमरेच्या खाली त्याचं शरीर लुळं पडलेलं आहे. गेली 32 वर्ष झालं तो अंथरुणावर पडून आहे. गेली 32 वर्ष त्यानं वाचनाची लेखनाची आवड जोपासली, इतक्या सुंदर कथा लिहिल्या. त्याच्या कथेची निवड पुणे विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमात झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या कष्टाची भाकर नावाची कथा MA अभ्यासक्रमामध्ये हा विद्यार्थी, हा युवक गेली अंतरुणावर आहे. कधी योग आला ना तुम्हाला कर्नाळला जायचा तर याला भेटून या. शेगाव मधले महादेव बोरुटे नावाचे एक गृहस्थ आहे, ते 3 चाकाची सायकल घेऊन फिरतात. लहान असताना त्यांना पोलिओ झाला आणि ते बिछाण्याला असे खेळून राहिले, पण यानं जिद्दीच्या बळावरती, अभ्यासाच्या बळावरती, पुस्तकाच्या संगतीमध्ये कथा कवितांची इतकी आवड लागली त्याला. त्याची फुलपाखरू नावाची कविता इयत्ता 1लीमध्ये आहे. हे महादेव बोरुटे आहेत, 3 चाकाची सायकल घेऊन हे गावभर फिरतात, वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये भाग घेतात. हा असा माणूस. खरं तर आपण आपल्याही कविता अशा पाठ्यपुस्तकामध्ये येऊ शकतात. बरेच लोक, मी एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो ना, सूत्रसंचालन करणारे म्हणतात, इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कठीण समय असलेल्या शीर्षकाचे लेखक आहेत ते मनोहर भोसले. म्हटल्यानंतर लोक माझ्याकडे बघायला लागतात, कुठं आहे. पण माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाटत सुद्धा नाही की हा लेखक आहे. परंतु असणं दिसणं या गोष्टीचा काहीही संबंध नाही. खरं तर हा एक अभ्यासाचा भाग आहे. आणि कला महोत्सवाच्या माध्यमातून तुम्ही सगळे आपल्या गावातल्या कलागुणांना वाव देत आहात, मुलांना वाव देत आहात. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. अशा पद्धतीचे हे उत्सव खऱ्या अर्थानं गावागावामधून साजरे केले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. खरं तर 2-4 दिवसापूर्वी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून मी ही कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध केली आणि बरेच लोक मला म्हणाले, एक महाक्षेत्र मला म्हणाले की एका बाजूला लेले, दुसऱ्या बाजूला पुजारी, तिसऱ्या बाजूला जोशी, आणि हे भोसले मध्ये कसे काय घुसले. पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, आजपर्यंत निस्वार्थपणे विद्यार्थ्यांनी पालकांवर प्रेम करावं, शिक्षकांचा आदर करावा, विद्यार्थ्यांच्या मधली अभ्यासाची भीती दूर करावी, यासाठी मी जे सातत्यानं प्रयत्न केले त्याचं फळ आज गुरु महाराजांनी माझ्या पदरात टाकलेलं आहे, एवढंच मला माहीत आहे. खरं तर हा कला महोत्सव
हा नुसता महोत्सव नाही आहे, हे एक समुद्र मंथन आहे. नरसिंहवाडीतलं हे एक समुद्र मंथन आहे. समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर आली. अशी अनेक रत्न या मंथनामधून आज आपल्याला दिसलेली आहेत. या मंथनामधून मनोहर भोसले सुद्धा निपजला. त्याला तुम्ही आता हलाहल म्हणा, नाहीतर सगळी सुरा म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा, पण ती एक मीरा होती जिनं हलाहल पचवलं, आणि या एक मीराताई आहेत ज्याने मनोहर भोसले पचवला. अतिशय धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला आज संधी मिळाली. तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या उत्सवासाठी प्रत्येकानं योगदान द्या. योगदान देणाऱ्यानं प्रत्येकानं सहभागी व्हा. आपण कवी सुधांशूचे वारसदार आहात. 3 पिढ्या आज मी इथं पाहतोय. उषाताई आहेत, मीराताई आहेत, आणि त्यांची पणतीसुद्धा येत आहे. तुम्ही सगळे सुधांशूचे वारसदार आहात आणि आम्ही सुधांशूच्या विचारांचे वारसदार आहोत. ही जबाबदारी आपण अखंडपणे अशीच अव्याहतपणे सुरू ठेवायची आहे. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मुकुंद जोशी सर, मीराताई आणि रिजूर साडांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. रसिक श्रोते हो, रंगभरीत कुंचल्याद्वारे असो अथवा विविध रंगाच्या पेन्सिलद्वारे असो, आपली कला कागदावर उमटवून त्या कागदामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम ज्या चित्रकारांनी केलं आहे आणि ज्यांची चित्र कलादालनामध्ये सर्वांसाठी खुली आहेत, अशा 2 चित्रकारांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. शिवराज संतोष धनवडे यानं मंचावर येऊन आपलं कौतुक स्वीकारायचं आहे. शिवराज संतोष धनवडे. सौ संचिता संतोष जमखिंडीकर. सौ संचिता संतोष जमखिंडीकर. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी उपसरपंच अमोल विभूते यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. कलागंधर्व महोत्सव नरसिंहवाडी च्या साहित्य विभागाचे अध्यक्ष माननीय मनोहर भोसले सर आणि आत्ताच ज्यांनी आपली कथा सादर केली, मुकुंद काका, सौ मीरा पुजारी वहिनी, शिक्षणाची ऐशी तैसी सादर करणारे आमचे मित्र गुरुप्रसाद रिजभोड, या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पुजारी, दर्शन बडेर, सर्वच मान्यवर, खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीचा, चांगल्या दर्जाचा हे कला गंधर्व महोत्सव या नरसोबावाडीमध्ये गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. या संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला इथं बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा मंडळाचा अत्यंत आभारी आहे. या वाडीचं नावलौकिक पूर्ण देशामध्ये परदेशामध्ये आहेच. अशाच पद्धतीचं नावलौकिक या कला महोत्सवानिमित्तानं व्हावं. दिवसेंदिवस या कलेचं, या महोत्सवाचं नावलौकिक, या वाडीच्या महोत्सवाचं नावलौकिक वाढावं एवढीच मी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि पुढच्या सर्वच कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत संपवतो.